ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळींनो, आता आपण मराठी भाषेमध्ये 15 ऑगस्ट 2047पर्यंत नैसर्गिक आहारातूनच 157 कोटी लोक व्याधीमुक्त आणि दवामुक्त या विषयाकडे थोडासा मी आपलं लक्ष वेधत आहोत। आणि यासाठी मी आपणाला बद्रीनारायण सेवाग्राम छोटी पांचोली मेरठ या ठिकाणी घेऊन जात आहोत। या संस्थेचं नाव आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम, म्हणजे आपल्या धार्मिक सिद्धांतांवर वैज्ञानिक प्रयोग। आणि हे त्यांचे फोन नंबर, ईमेल आय.डी. आणि व्हॉट्सअप दिलेला आहे। आता आपल्या सर्वांना यूट्यूब चॅनल, वृत्तपत्र किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून आपल्याला लोक घाबरवत आहेत की भारत लवकरच हार्ट अटॅक, डायबिटीज, ढेरपोटेपणा म्हणजे ओबेसिटी, ब्लड प्रेशर, थायरॉईड, गायनिक इन्फर्टिलिटी यावर क्रमांक 1 वर असेल आणि आपण आरोग्याच्या गुलामीकडे जात आहोत असं लोक आपल्याला भीती दाखवत आहेत। उपस्थित मान्यवर मंडळींनो, भारत हा एक महान देश आहे आणि फक्त नैसर्गिक आहारामधून आपण व्याधीमुक्त, दवामुक्त, बलशाली भारत मातेची 15 ऑगस्ट 2047पर्यंत निर्मिती करू शकतो। आणि हे जे सर्वच आपल्याला भीतीदायक असं भविष्य दाखवत आहेत त्यापासून मुक्ती मिळू शकतो। मान्यवरांनो, आपल्या या भारतभूमीमधूनच भगवद्गीता, विपश्यना ह्या विद्या सर्व जगाला प्रभावित करत आहेत। आणि इसवी सन 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीचा आपल्यावर म्हणजे प्रवेश झाला, त्याचा प्रतिकार करायला मंगल पांडेने 1857ला एक स्वप्न पाहिलं। भले ते 100 वर्षांनी पूर्ण झालं, तर आपण सुद्धा एक चांगलं स्वप्न पाहूया की ज्यामध्ये व्याधीमुक्त, दवामुक्त भारत मातेची निर्मिती होईल। 3 वर्षाच्या घनघोर तपश्चर्येनंतर माझ्या असं लक्षात आलं की 1947मध्ये 23 मेडिकल कॉलेज होते आणि 50 व्याधींची यादी आपल्याकडे होती। आज अंदाजे 1100 मेडिकल कॉलेज आहेत आणि 12,000पेक्षा जास्त व्याधी आहेत। ज्याप्रमाणे सुभाषचंद्र बोसजी 1942ला बोलले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, अशाच रीतीनं आपल्याला अनपरचेसेबल भारत माता निष्ठावान लोकांची गरज आहे। आता भारत माता निष्ठावान लोक म्हणजे काय, तर ज्यांच्या अंतःकरणात 140 कोटी भारतीयांना व्याधीतून आणि दुःखातून बाहेर काढण्याची तळमळ आहे, त्यांना आपण सोप्या भाषेत भारत माता निष्ठावान लोक म्हणूया। बद्रीनारायण त्रिपाठी आश्रम, पांचोली, मेरठ ही संस्था पाहिली आणि आज या संस्थेच्या प्रयत्नांनी, घनघोर तपश्चर्याने लाखो लोक विविध प्रकारच्या व्याधीतून आणि औषधातून मुक्त होत आहेत। आणि ते फक्त साध्या खानपानच्या आपल्या प्रणालीमधून। आणि हे संशोधन आजचं नाही, त्याला बरोबर 100 वर्ष होत आहेत। आणि म्हणून आपण टाळ्या वाजवा की त्या 100 वर्षांनी तरी हे ज्ञान आपण जगाला पोहोचवूया आणि लोकांना जागृत करूया। नेहमी एक पोकळ भौतिक परिस्थितीवर बोलत असतो, मात्र या ठिकाणी हे थोडं आध्यात्मिक आहे आणि बुद्धीपलीकडचं आहे। मात्र आज डिजिटल पुरावे त्याचे उपलब्ध आहेत। 15 ऑगस्ट 21 रोजी भारत मातेने मला हरिश्चंद्र राजाप्रमाणे जगातील 300 कोटी विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम निर्माण करेन अशी शपथ घेतली। आणि त्याच्या बदल्यात मी माझा पृथ्वीवरचा जो बोज दिवस आहे 19 सप्टेंबर 2022, त्या दिवशी आहारातून आरोग्य ही तपसेवा सिमरन विद्या सर्व जगाला माहीत करून देईन आणि 15 ऑगस्ट 2047पर्यंत दवामुक्त, व्याधीमुक्त, बलशाली भारत मातेचं स्वप्न साकार करेन असं भारत मातेला वचन दिलं। आणि आपण या मान्यवरांचं स्मरण करूया
बद्रीनारायण त्रिपाठी 1904 ते 1944, हृदयनाथ योगीजी 2001 पर्यंत, अखिलेशजी महाराज ज्यांनी जगभर ही विद्या पोहोचवली ते 1950 ते 2006, आणि डॉक्टर गोपाल शास्त्री आज जे 1993 पासून ते आजपर्यंत किंवा भविष्यातही 50 वर्ष 100 वर्ष लोकांना ही विद्या वाटत राहतील, ते डॉक्टर गोपाल शास्त्री. ही संस्था फक्त 5 तत्वांवर 100 वर्षापासून संशोधन करत आहे. प्रत्येकाच्या जगण्याची जो आधार आहे तो असतं निरोगी काया. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती शक्ती जी आहे भोजनमधून शोधतं, मात्र भोजनात शक्ती नाही, हे पहिलं तत्त्व. दुसरं, डॉक्टर आपल्या शरीरामध्येच असतो, मात्र आपण औषधीमध्ये आरोग्य शोधतो, हे दुसरं तत्त्व. त्यानंतर पैशामध्ये सुख आहे असं आपल्याला वाटतं, मात्र पैशात सुख नाही, हे तिसरं तत्त्व. यानंतर आपल्याला आणि विशेष करून भारतातल्या सर्व बुद्धिवंतांना भ्रम झालेला आहे की इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान. वास्तविक इन्फॉर्मेशन म्हणजे ज्ञान नाही, तर ज्ञान हे अंतरात्म्यातून येतं. आणि याचं छान उदाहरण आपल्या राष्ट्रपती मॅडम आहेत, ज्यांनी पहिल्या संविधान वर्षी संदेश दिला की जेलची संख्या वाढवल्यापेक्षा आपल्या संवेदनेची हे वाढवा मर्यादा. म्हणजे 15 रुपयासाठी लोक आज 15 वर्ष जेलमध्ये खितपत पडलेत. त्यावर काहीतरी उपाय करा. तर असं ज्ञान आत्म्यात असतं. शेवटचं, आपण प्रेम नातेवाईकांमध्ये शोधतो. प्रेम अंदरच असतं आपल्या आत्म्यात, आणि नातेवाईकांसोबत फक्त कर्तव्य असतं. ह्या 5 सिद्धांतांवर आज 100 वर्षापासून संशोधन निस्वार्थपणे सुरू आहे. जानेवारी 22 दरम्यान फारुख अब्दुल्ला साहेबांचं एक स्टेटमेंट भारतभर प्रसिद्ध झालं. ते म्हणजे राम हिंदू के नहीं, राम सबके है. आणि जेव्हा आपण तप सेवा सुमिरन या विद्येचा अभ्यास करतो, तेव्हा शरीरातील मळ, मनामधील विकार आणि बुद्धीमधील अहंकार या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं जातं. आणि ही काही कुठल्या जाती धर्माची गोष्ट नाही. तर हिंदूंमध्ये तप सेवा सुमिरन, त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये स्वल्पाहार, धर्मदान, विपश्यना, मुस्लिम धर्मामध्ये रोजा, जकात, नमाज, शीख लोकांमध्ये उपवास, दसबंद आणि सिमरन, आणि ख्रिश्चन लोकांमध्ये फास्टिंग, चॅरिटी आणि प्रेयर. ह्या सर्वच परंपरा सर्व जाती धर्माच्या आहेत. त्या काही कुठल्या फक्त एका देवाच्या नाहीत. आणि म्हणून फारुख अब्दुल्ला साहेबांचं स्टेटमेंट महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी आपण तप सेवा सुमिरन या विद्येची 6500 वर्षाची यात्रा संक्षिप्तपणे पाहूया. तेव्हा प्रभू रामजी यांनी 14 वर्ष वनवासात ही नैसर्गिक आहारावरची व्याधीमुक्ती आणि दवामुक्ती अशी साधना शोधून काढली, आणि ती अयोध्यावासियांना 14 वर्ष स्वतःमध्ये रामदर्शन घेण्याची विनंती केली. पुढे 4500 वर्षापूर्वी, म्हणजेच त्यानंतर 2000 वर्षांनी शंकरजींनी पार्वती मातेला नीलकंठ पर्वतावर ही विद्या माहीत करून दिली, शिकवली. त्यांनी घनघोर तपश्चर्या केल्यानंतर मानवजातीला सर्व कल्याणासाठी द्यावी अशी विनंती केली. आणि त्यानुसार शंकरजींनी गोस्वामी तुलसीदास यांनी 1574 रामचरित्र मानसमध्ये ही गोष्ट दृष्टांत आणि कथेद्वारे जनतेला उपलब्ध करून दिलेली आहे. 1974 साली जागृत झालेली ही विद्या सुप्त स्वरूपात होती. बद्रीनारायण त्रिपाठी यांच्यामार्फत 1924 ते 44 पर्यंत प्रयागराज इथं ह्या विद्येची जागृती झाली. पुढे ती हृदयनाथ योगीजींनी 2001 पर्यंत, आणि जगभर सरकारी ऑडिट ऑफिसर उत्तर प्रदेश अखिलेशजी महाराज यांनी 2006 पर्यंत तिची जगामध्ये प्रचार आणि प्रसार केला. त्यासाठी त्यांनी शेवटच्या 10 वर्षात व्हॉलंटरीसुद्धा घेतल्याचं वाचण्यात येतं. आणि 1993 पासून ते आतापर्यंत
डॉक्टर गोपाल शास्त्री आणि त्यांची पत्नी श्यामा दिदी बद्रीप्रसाद नारायण आश्रमपासून ही सर्व जगाला उपलब्ध करून देत आहेत. थोड्या वेळापूर्वी आपण फारुख अब्दुल्ला साहेबांच्या क्लिपमध्ये पाहिल्याप्रमाणे सर्व धर्मांची उत्पत्ती एका मूळ धर्मातून झाली आणि म्हणून हिंदूमध्ये तपसेवा सुमिरन, मुस्लिमांमध्ये रोजा, जकात आणि नमाज, ईसाई लोकांमध्ये फास्टिंग आणि चॅरिटी, बौद्ध धर्मामध्ये स्वल्पाहार, धर्मदान, विपश्यना आणि शीख लोकांमध्ये उपवास, दसबंद आणि सिमरन अशी ही अलौकिक त्रिसूत्री साधना सर्व धर्मियांची आहे. याकडे मी आपलं लक्ष वेधत आहोत. ठिकाणी जे संत आहेत ते कुठले धर्माचे वाडे निर्माण करायला येत नाहीत, तर ते मानव जातीला दुःखातून मुक्ती देण्यासाठी येतात आणि येशू, गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, संत ज्ञानेश्वर, गुरु नानक यांनी कुठला धर्म स्थापन केला नव्हता, तर मानवाला जीवनमुक्तीची विद्या त्यांनी माहीत करून दिली. हे जे 5 तत्व आहेत आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेले आहेत. पुन्हा मी रिपीट करत आहो की जेवणात अन्नात शक्ती नाही आणि याचं उत्कृष्ट उदाहरण आपले पंतप्रधान मोदी साहेब आहेत, जे 11 दिवस फक्त पाण्यावर उपवास करतात. औषधीमध्ये स्वास्थ्य नाही, ते आपण पुढे पाहूच. पैशामध्ये सुख नाही, पुस्तकांमध्ये माहिती आहे, ज्ञान नाही, आणि हे राष्ट्रपती मॅडमचं उदाहरणवर मी आपल्याला समजावूनच सांगितलं. आणि सगळे संबंधींमध्ये कर्तव्य आहे, प्रेम नाही. तर या 5 तत्वावर 100 वर्षापासून ही संस्था संशोधन करत आहे. बद्रीनारायण त्रिपाठी या आश्रमामार्फत दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर दरम्यान रोज 100 ते 150 साधक 30 ते 35 किलोमीटर पायी चालतात आणि त्यांचा आहार फक्त दुपारी 1 ग्लास लिंबू शहद पाणी आणि रात्री 1 ग्लास लिंबू शहद पाणी असा असतो. आणि शेवटच्या दिवशी 200 ते 250 किलोमीटर चालल्यानंतर शिजवलेल्या भाज्यांवर ते हा उपवास सोडतात. असंच आपणही बरेचदा ऐकलं की अहमदाबादला एक साधू महाराज होते, ते फक्त हवेवर जगत होते. आणि माझ्याकडे क्लिप आहे. दक्षिणेमधल्या अम्मा ज्या आहेत, आज 75 वर्ष वयाच्या, त्या म्हणतात की त्या 30मधल्या वयाच्या होत्या आणि त्यांच्याकडून 6 महिने फक्त लिंबू पाणी सहजवर उपवास केला गेला. मग आपण प्रश्न विचारणार की एक्स्ट्रा शक्ती कुठून मिळतं? तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्या टाळूमधून किंवा मेंदूमधून, निसर्गातून त्या शक्ती घेत होत्या. या विद्येला जेव्हा जगज्ञानी लोक त्यांच्या बुद्धीच्या आधारे व ज्ञानाच्या आधारे पाठिंबा देतात, तेव्हा आपल्याला एक मूठभर मास येतं. आणि डॉक्टर हरिभाऊ कानडे, ज्यांची वैद्यकीय सेवा अंदाजे 46 वर्ष झाली, त्यांनी डीन म्हणूनसुद्धा काम केलं. आणि त्यांनी सांगितलं की आज जग आपल्याला घाबरवत आहे की आम्ही भारतीय लोक वेगवेगळ्या आजारांवर नंबर 1 वर असू. मात्र तसं घाबरण्याचं काही कारण नाही. ही तप सेवा सुमिरन विद्या सर्वांना वाचू शकते, बलशाली निरोगी भारत माता निर्माण करू शकते. आणि या ठिकाणी एक उदाहरण दिलं की 15 ऑगस्ट 2047पर्यंत आपण नॉर्मल डिलिव्हरी आणि मजबूत बाळ ही योजनासुद्धा यशस्वी करूया. झाल्यानंतर प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो की काय आहे तप सेवा सुमिरन, किंवा काय आहे मानस योग साधना, किंवा काय आहे नैसर्गिक आहार योजना. तर आपण समजून घेऊया की आपलं वय 30 वर्षाच्या वर झालेलं आहे आणि जसं एखाद्या घरात एक न वापरलेल्या वस्तू पडलेल्या असतात, तसं या शरीराला आजपर्यंत कधी आपण शुद्धीकरणाचे कामच केले नाही. आणि म्हणून आपल्याला या विद्येची दिनचर्या जीवनात अवलंबताना 1 महिना तरी सकाळ संध्याकाळ साध्या पाण्याचा इनिमा घेणं आवश्यक असतं. ते आपण इन ड्यू कोर्समध्ये शिकून घेणार आहोत. अशाच रीतीनं 1 महिना 7-8 ग्लास पाणी पिऊन ते बाहेर टाकायचं शरीराबाहेर, याला जलधती म्हणा की वमन म्हणा, ही आपण क्रिया योगासना सर्वांनी पाहिलेलंच आहे. यानंतर महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहो
की समजा आपण बसलो या इमारतीला 100 ट्रक वस्तू लागल्या असतील तर दुरुस्तीला फक्त 4-5 ट्रकच लागतात. त्याच धर्तीवर हे आपलं शरीर 30 वर्षाच्या वर झालेलं आहे आणि याला खूप कमी अन्नाची गरज आहे. आणि म्हणून याच्यामधलं एक तत्त्व आहे की सकाळी तुमचा नाश्ता बंद, 6 तास नाश्ता करू नका, अन्यथा नाश्ता तुमचं जीवन खराब करेल. तर यासाठी आपल्याला शासन यंत्रणा जी आहे त्यांना शिक्षण प्रणालीत बदल करावे लागतील. आपण काय खावं, किती प्रमाणात खावं हे शिक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही जी ध्यान साधना आहे ही विविध विभागांशी संबंधित आहे, ते आपण भविष्यात पाहूच. तप सेवा सुमिरनची दिनचर्या पाहत आहोत. सकाळी आपण 6 ते 7च्या दरम्यान एनिमा आणि वमन केलेलं आहे आणि 11 वाजेपर्यंत आपल्याला पोटात काहीच टाकायचं नाही. मात्र 9 ते 10:30पर्यंत आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणं आवश्यक आहे, ज्यामुळे म्हातारपणी लकवा किंवा अन्य व्याधी होणार नाही. यानंतर मनामधील विकार काढण्यासाठी अर्धा तास तरी ध्यान करणं आवश्यक आहे. ध्यान मग ते विपश्यना असो की अन्य कुठल्या जाती धर्माचं असो, किंवा सोपं ध्यान इथं शिकवतात की 2 वेळा जाणारा येणारा श्वास पहा, देवाचं नाव घ्या आणि 15 ते 20 मिनिट काहीही करू नका. नंतर 2 वेळा ईश्वराचं नाव घेऊन आपण ते ध्यान सोडा. तर या ठिकाणी आपल्याला एक आध्यात्मिक भजनसुद्धा ऐकवण्यात येतं की ईश हमें देते है सब कुछ, हम भी तो कुछ देना चाहिए. तर अशा रीतीनं आपल्याला हे देणं शिकवतात. ही एक जगावेगळी प्रार्थना आहे. तर आता 11 वाजलेत आणि 11 वाजता 50-60 ग्राम कुठलेही पत्ते, झाडाची पानं जे खाण्यालायक आहेत, जे बकरी किंवा इतर प्राणी खातात, ते 1-1.5 ग्लास पाण्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून क्रश करा आणि 200-250 ग्राम केळं, द्राक्ष, पेरू, जांब, आपलं पपई, हे 150-200 ग्राम घेऊन असा मिक्स ज्यूस प्यावा. ही याच्यामधला सकाळच्या 11पर्यंतचे प्रोग्राम आहेत. सुमिरन किंवा नैसर्गिक आहाराची दिनचर्या पाहत आहोत आणि प्रमुख तत्त्व आहे की दिवसा आगीवर शिजवलेलं खाऊ नका. आणि मग 1 वाजता 10-15 ग्रामचे हिरवे पत्ते आहेत सकाळचे, त्यामध्ये चटणी, गूळ, हिंग वगैरे टाकून त्याची हिरवी चटणी बनवा 1 वाटी. 1 वाटी अंकुरित मूग किंवा मटकी किंवा कुठलंही अंकुरित धान्य आणि फळं आणि ज्या आपल्या भाज्या आहेत अशा प्रकारचा सलाड भरपूर प्रमाणात खावा. हा आहे 1 वाजताचा प्रोग्राम. 4 वाजलेले आहेत. 1 कारलं किंवा त्याच्या सोबतीला टमाटा, काकडी, भोपळा जे असेल ते दुप्पट प्रमाणात 1 ग्लास पाणी टाकून ज्यूस काढावा आणि तो घ्यावा. यामुळे शरीरातील विष बाहेर पडायला मदत होतं. 5 वाजता तुम्ही उपमा किंवा पोहे किंवा भजी करून खा, मात्र त्यामध्ये 50% किसलेल्या हिरव्या भाज्या उपयोगात आणणं आवश्यक आहे. अशाच रीतीनं 7 वाजता तुम्ही आगीवर आता तयार केलेलं अन्न घ्या, मात्र ते सुद्धा कसं, तर 1 भाकर, 3 वाट्या शिजवलेली भाजी आणि 1 वाटी डाळ, म्हणजेच 20% कार्बोहायड्रेट, 60% भाजी आणि 20% डाळ अशा प्रमाणात भोजन करा. सुमिरन हिला त्रिसूत्री साधना म्हणतात आणि आपण जो दिवसभर अन्न घेतलं त्याला म्हणतात तप. आता आपण पाहूया सेवा. ही निस्वार्थ भावाने समाज हितासाठी केलेली असतं आणि सेवासुद्धा 5 प्रकारच्या असतात: व्यक्तिगत किंवा शारीरिक, दुसरी बौद्धिक, तिसरी आर्थिक, चौथी चांगल्या कामाला प्रोत्साहन देणं आणि 5वी म्हणजे चांगल्या कामात बाधा न टाकणं. तर अशा कोणत्याही प्रकारची आपल्याला जी सेवा आहे ती सेवा करणं आवश्यक आहे. मधील आपण तप आणि सेवा पाहिलं आणि पुढचा भाग आहे सुमिरन, म्हणजेच मन निर्मळ आणि शुद्ध ठेवणं. यासाठी जेही की आपल्या नशिबात ध्यान असेल ते आपल्याला मन शुद्ध आणि निर्मळ ठेवण्यास मदत करतं. आणि ढोबळमानानं समजा आता आपलं वय 50 आहे तर दिवसात 50 मिनिट ध्यान करणं आवश्यक आहे आणि हे तुम्ही 1 वेळा करा.
की दिवसातून 2-3 वेळा करा. मात्र पहिला टप्पा आहे की झोपेतून तुम्ही उठले तसेच तुमच्या बेडवर बसा आणि 10-15 मिनिट जी काही इच्छा असेल डोळे बंद करून 2 वेळा देवाचं नाव घ्या आणि नंतर जे होते ते पाहत राहा. अशा प्रकारचं ध्यान या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग बाकीचे जे 30 मिनिट आहेत ते दिवसात जसा वेळ मिळेल तसा तो कोटा पूर्ण करावा. किंबहुना किरण बेदी तर म्हणतात किंवा तहसीलदार अनिल सूर्यवंशीसुद्धा म्हणतात की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ध्यान करत बसावं, म्हणजे अंतरात्म्याला जे सुख आणि आनंद वाटतं ते कशातच वाटत नाही. आता आपण त्रिसूत्री साधनेचा अभ्यास करत आहोत आणि याच्यामधला जो पुढील प्रवास आहे तो म्हणजे डॉक्टर शिवनोरी ओशिमी यांनी 2016मध्ये सर्व जगाला पुन्हा रिफ्रेश करून दिला की उपवासातून त्यांनी कॅन्सर जो आहे तो समूळ नष्ट करून दाखवला. वास्तविक ही आपल्या सर्व धर्मांमध्ये ही विद्या पूर्वी इनबिल्ट आहे. ते म्हणजे आठवड्यातून 1 दिवस निर्जल उपवास, 3 महिन्यातून 3 दिवस निंबू पाणी शहदवर उपवास आणि वर्षातून 9 दिवस निंबू पाणी शहदवर उपवास करणं अपेक्षित आहे. आणि हे आपण वर सांगितल्याप्रमाणे सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे उपवास सांगितलेले आहेत. यामुळे शरीर शुद्धी होतं आणि आपल्या शरीरातली जी चेतनाशक्ती आहे ती शरीराला निरोगी करतं. पासून तर अज्ञानीपर्यंत सर्वच जण फक्त भागदौड करत आहेत, अस्वस्थ आहेत. आपण खोल चिंतन करायला तयारच नाही. उदाहरणार्थ 1947मध्ये 23 मेडिकल कॉलेज होते आणि 50 आजारांची यादी होती. आज अंदाजे 1100 मेडिकल कॉलेज आहेत आणि 12,000 विविध व्याधीची रोगांची नावं आहेत. आणि याचं आपण मूळ कारण जर शोधलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की 3000 वर्षापूर्वीही चरक आणि सुश्रुत यांना जेव्हा विचारलं तुम्ही काय करतात, ते बोलले की जे आजाराचे लक्षण दिसतात त्याच्यावर आम्ही उपाय शोधत आहोत. वास्तविक आजाराचं मूळ काय आहे हे जर आपण शोधलं तर आपण व्याधीमुक्त दवामुक्त होऊ शकतो. म्हणाल की 15 ऑगस्ट 2047पर्यंत सर्व 157 कोटी लोक दवामुक्त व्याधीमुक्त कसे होऊ शकतील, तर आपण या मोबाईल नंबरवर माहिती घ्या किंवा यूट्यूब चॅनल अटॅचमेंट 3736वर ही माहिती आहे. यानंतर जे प्ले स्टोअरवरनं IASS मिरर ॲप डाउनलोड करा किंवा वेबसाईट www.info.ISS याचा अभ्यास करा. तर तुम्हाला एक म्हणजे याचं सुरुवात सुरू झालेली दिसेल की व्याधीमुक्त दवामुक्त कसं होता येतं. आपण थिल्लर प्रश्न विचारतो की शासनाची काय आवश्यकता आहे. ज्यांना वाटतं त्यांनी तसं करावं, हे बरोबर आहे. मात्र शासन जे आहे, शासन ही अशी शक्ती आहे जी प्रत्येक व्यक्तीपर्यंत सहज पोचू शकतं आणि म्हणून या क्रियेत शासनाचा सहभाग अनिवार्य आहे. जनतेपर्यंत कसं पोचता येईल, तर विज्ञान भवन नवी दिल्ली किंवा NRD हैदराबाद, यशदा पुणे अशा ठिकाणी हे जे एक आपल्याकडे व्याधीमुक्त दवामुक्त झालेले व्यक्ती आहेत ते स्वखुशीनं आपली माहिती जगाला देण्यास उत्सुक असतात. तर अशा 70-80-100 व्यक्तींची मुख्यमंत्री राष्ट्रपती महोदय यांच्यासोबत संगोष्ठी चर्चा आयोजित करावी. भलेही पहिले 1 दिवस फक्त हे मान्यवरच या लोकांशी चर्चा करतील आणि उरलेले 2 दिवस ही जी जनजागरण मेळावा आहे यामध्ये पत्रकार, सर्वसामान्य जनता इत्यादी लोकांना निमंत्रित करावं आणि साध्या आहारातून ह्या व्यक्ती दवामुक्त व्याधीमुक्त झाल्यात हे जनतेला समजावून द्यावं. जनतेच्या शंकांना निरसन करण्यात यावं. प्रातिनिधिक स्वरूपात आजारनिहाय कशी म्हणजे व्याधीमुक्ती झाली या उदाहरणाकडे मी प्रथम डायबिटीस, नंतर वजनवाढ यामध्ये प्रमिला रावणकर, वनिता माने, तहसीलदार अनिल सूर्यवंशी
आणि अशी कित्येक उदाहरणं आहेत जी गजानन वाघ यांच्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेबसाईटवरही उपलब्ध आहे. तर याकडे मी आपलं लक्ष वेधत आहो. ह्या लिंकसुद्धा दिलेल्या आहेत. रोज 30-30, 40-40 गोळ्या घ्याव्या लागत. या ठिकाणी मी पाठीचा कणा आहे त्याकडे लक्ष वेधतो आणि यामध्ये जया दिलीप काळे मॅडम यांचे मानेचे मणके, पाठीचे, छातीचे मणके आणि इतकंच काय तर माकड हाडसुद्धा डॅमेज झालेलं होतं. भरत सोलंकी जे आहेत यांचेसुद्धा L1 to L5 डावा हात म्हणजे काम करू शकत नव्हता. त्यानंतर ज्योती माहुरकर 85 किलोच्या 35 किलो झाल्यात आणि बिलकुल जगणार नाही असं सर्वांना वाटायचं. त्यांचा कमरेचा बॉल तुटलेला आणि पाठीचे मणक्याचे त्रास, तसंच दातांचा सुद्धा त्रास. तर असं हे जे पाठीचा कणा आहे त्यांच्या ह्या 40 गोळ्या बंद झाल्यात. आणि हा चमत्कार कसा झाला आपण लोकांनी त्यांच्या या यूट्यूब क्लिपमधून आणि फोन नंबरवरून खात्री करावी म्हणून ही एवढी मेहनतीने PPT बनवलेली आहे. लोक या व्याधीमधून दुरुस्त झाले, मग ते जया दिलीप काळे असो की ज्योती माहुरकर की भरत सोलंकी, हेमांगी पाटील, तर त्या लोकांमुळे राहवत नाही आणि ते जगालाही विद्या दान करतात. आणि या ठिकाणी राजस्थानमध्ये 2 विशेष उदाहरणं मी नजरेसमोर आणत आहो. प्राथमिक शिक्षण घेतलेले हे बाबाजी दीनदयाल राठी यांनी ही विद्या केली आणि गावकऱ्यांना दरवर्षी 2 ते 3 शिबिर लावून ते परिसराची सेवा करत आहे. जिनी कणी चूल आणि मूल याच्या पलीकडे पाहिलं नव्हतं आणि ज्या गायनिक आणि एंडोस्कोपीच्या ऑपरेशनच्या बिलकुल काठावर होत्या त्या या विद्येने चांगल्या झाल्यात. आणि नवऱ्याचं भुनभुन लावून आज काक्रोली मकरंद राजस्वत जिल्ह्यात त्या दरवर्षी 3 ते 4 शिबिरे आयोजित करतात. अशी आपण समाजवृत्ती ठेवावी आणि म्हणून या व्यक्तींना राजस्थान भूषण पुरस्कार द्यावा हा मुद्दा इथं वर्कआउट होतो. त्या स्मिता त्रिवेदी मॅडम त्या म्हणतात मी खूप शिकले, खूप डिग्र्या घेतल्या, त्या बोगस आणि निरर्थक. जेव्हा मला 3 वर्ष सेवेला बाकी होते मी खडूसुद्धा उचलू शकत नव्हते आणि ह्या विद्येने मला सर्व मिळालं. आणि म्हणून त्या म्हणतात की बाकी सर्व शिक्षण निरर्थक, हे शिक्षण महत्त्वपूर्ण. हा युवक याचे शरीराला एक मांसपेशीचा आजार आहे जो अजून कव्हर झाला नाही, मात्र या विद्येने ते चांगले होत आहेत. तर हे इररिपेरेबल मसल डिसऑर्डरसुद्धा दुरुस्त होतात. हा या विद्येचा चमत्कार आहे. मोठापण किंवा ओबेसिटी किंवा ढेरपोटेपणा याच्या शेकडो उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामध्ये मी 3 उदाहरणांचा फक्त उल्लेख करतो. अनिल सूर्यवंशी म्हणतात की पोट एवढं वाढलं की त्यावर कपबशी ठेवा. हेमांगी सोलंकी मॅडम ज्या आहेत त्यांचं तर मी सासू, सून आणि मुलगी आणि नात हा फोटो लोकांना दाखवत राहतो. प्रमोद ठाकरेंचं वजन 151 किलो होतं आणि त्यांना सतत खावं वाटत होतं. तर साधारणपणे ही विधी सुरू केल्यानंतर एका 3 महिन्यामध्ये 30 ते 40 किलो वजन कमी होतं आणि ते माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवावरून लक्षात येईल. केला त्याप्रमाणे ही सासू, ही सून, ही नात आणि ही सिनेमाची व्यक्ती, मात्र ह्या 4ही स्त्रिया एकच आहेत आणि 75 किलोचं 3 महिन्यामध्ये ही जी दिनचर्या आहे हे वजन 45 किलो झालं आणि सौंदर्य आणि देखणेपणा वाढतो हे महत्त्वाचं. अशाच रीतीनं सदानंद नाकट अकोला यांचंही मी उदाहरण वर सांगितलं की यांचं 151 किलोचं वजन 100 किलोवर आलेलं आहे आणि त्यांनी 450 लोकांची टीम बनवली आणि निरंतर समाजामध्ये या विद्येची जनजागृती करत आहेत. ॲसिडिटी आणि पचन संस्थेचे विकार सर्वांनाच आहेत, कारण आपण काय खावं, किती खावं हेच आपल्याला शिकवत नाहीत.
आणि याचे या ठिकाणी 3 प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. पूजा तोतला राजस्थान, जया दिलीप काळे मॅडम शेगाव, भरत सोलंकी मुंबई. तर हे सांगतात की आमचे 5-5 वेळा एंडोस्कोपी केली आणि खूप मोठे उपचार करावे लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र ते सर्व आता गायब झालं आणि आम्ही चांगलं सुखी जीवन जगत आहोत. तर अशा रीतीनं तुमच्या पोटाच्या सर्व विकारांसाठी ही विद्या एक अमृत विद्या आहे. आता या ठिकाणी वनिता माने यांनी तर 2 केमो घेतले होते आणि मामा बोलले की तुला जगायचं आहे की मरायचं आहे, आणि केमोची माणसं किती दिवस जिवंत राहतात. बोलले मामा फार तर 6 महिने, मला माझ्या मुलासाठी जगायचं आहे. यानंतर डॉक्टर खेद्रीकर यांना डॉक्टर बोलले तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. तर ते समजून गेले की आता बोन थेरपी, विविध उपचार, केमोथेरपी आणि 1 वर्षात देवाघरी जाणं. जया घोरपडे मॅडमला तर डॉक्टर बोलले की तुम्ही फार तर 15 दिवस वाचू शकाल. हे सर्व माणसं आज 10 वर्षाच्या वर झाले, चांगले धडधाकटपणे कॅन्सरमुक्त जीवन जगत आहेत. असे शेकडो लोक कॅन्सरमुक्त जीवन जगतात. आपल्याला या विद्येची जनतेला माहिती करून देणं म्हणून आवश्यक आहे. डायलिसिस मुक्त जीवन अशी अनेक उदाहरणं माझ्या वेबसाईटवर आहेत, यूट्यूब चॅनलवर आहेत, अटॅचमेंट 3736वर. हे सुपर उदाहरण आहे की शेगावला प्रामाणिक डॉक्टरच्या मुलाला बोलले तुझ्या आईला घरी घेऊन जा. यांच्या 2ही किडन्या फेल आहेत आणि लवकरच ह्या आता देवाघरी जाणार. तर आज त्या 7 वर्षाले शेती करत आहेत आणि हा चमत्कार आपण ऐकून टाळ्या वाजवा ही माझी आपल्याला विनंती आहे. आणि या विद्येची महत्ता अभ्यासात घ्या. दातरोगचे चमत्कार आपण नेहमीच ऐकतो आणि त्यामध्ये हजारो रुपयाचा दात बसवला वगैरे असं ऐकतो. तर या ठिकाणी ज्योती माहूरकर यांचे वरचे 16 दात खराब झालेले होते आणि ते सर्व काढून तिथं कवळी बसूया असं त्यांची डॉक्टर मॅडम बोलली. मात्र परिस्थितीमुळे आणि पाहूनंतर ही ध्यान साधना त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्यांच्याकडून सहज 1-1.5 महिना हे जे पेरूचे पानं त्याचा ज्यूस पिण्यात आला. नंतर तेव्हाच्या 1 वर्षाने ते डॉक्टरकडे गेल्या तर ते डेंटिस्ट डॉक्टर बोलले की अगं तू जगातली कुठली ट्रीटमेंट घेतली, तुझी सर्व दात एकदम पक्के झालेले आहेत, ते काढायची गरज नाही आणि कवडीसुद्धा बसवायची गरज नाही. तर असे डेंटिस्ट लोकांनासुद्धा एक चांगलं माध्यम आहे भारत मातेची सेवा करण्याचं. आपली सुंदरता आणि सुडौलता खूप वाढतं आणि ते प्रत्येकालाच आवश्यक असतं. प्रत्येक जो तो आपला तरुण दिसलं पाहिजे अशी धडपड करतं. मात्र या विद्येमध्ये हे सर्व इनबिल्ट आहे आणि याची छान उदाहरणं आहेत की अनिल सूर्यवंशी म्हणतात की त्यांनी त्यांच्या जीवनात ही तप सेवा सुमिरनची साधना सुरू केली आणि 4 महिन्यामध्येच त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा राज्यातील लोक भेटायला यायचे तर यांना म्हण की अहो आम्हाला तुमच्या मोठ्या भावाला भेटायचं आहे, अनिल सूर्यवंशींना. ते म्हण की मीच आहे. नाही 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 म्हणे, ते ढेरपोटे आहेत, अकराड चेहऱ्याचे दिसतात आणि 100 किलो असे प्रशस्त आहेत. तर यांना हसू यायचं की ही विद्या किती महान आहे. हेमांगी सोलंकी मॅडमचे तर आपण वर पाहिलंच, सासू सून नात असा हा फोटो. असंच जेव्हा समीक्षक जया दिलीप काळे मॅडमला भेटायला गेले अलिबागला तेव्हा त्यांचा प्रोफाईल फोटो त्यांनी पाहिला होता, जो म्हणजे असा प्रशस्त आणि प्रौढ स्त्रीचा होता. तर त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला विचारलं की जया दिलीप काळे मॅडम कुठं आहेत. बोलले समोर आहेत. ते बोलले हे तर तरुण मुलगीशी दिसतं, त्या तर वयस्कर आहेत. तर अशा रीतीनं आपण युवा पिढी ही नियमितपणे आपल्या जीवनात साधना आणा आणि अधिक सौंदर्यवान रूपवान आणि स्लिम दिसा ही तुम्हाला शुभेच्छा. IT इंजिनियर, मात्र सोरायसिसमुळे त्याला जगासमोर आपलं शरीर दाखवायची लाज वाटायची आणि स्वतःच्या बुद्धीवर किंवा शरीरावर कंट्रोल नव्हतं. इतका रागीट की एकडा प्लॅस्टिकची खुर्चीच बॉसच्या डोक्यात फूट तोडून काढली. तर हा युवक जेव्हा सोरायसिसने व्याधीग्रस्त, जन्मात मी दुरुस्त होऊ शकणार नाही, रोज 30-35 गोळ्या घ्यायचा, आता चांगला झालेला आहे आणि म्हणून त्याचा मोबाईल नंबरसुद्धा इथं दिलेला आहे.
ही मुलगी वयाच्या 20व्या वर्षी जीवनाला कंटाळून ऑटोइम्युन डिसीज या व्याधीने त्रस्त होती आणि आत्महत्या करायची असं ठरवलं. आणि ह्या शिबिरात आल्यावर तिचा पुनर्जन्म झाला आणि तिने या विद्येकरता वाहून घेतलं. तिचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे आणि ती ऑटोइम्युन डिसीजमधनं चांगली बाहेर पडली, या विद्येला समर्पित झाली. आपण 100 वर्षापर्यंत समाजसेवा करत धडधाकट जगू शकतो. हे डाव्या हातावर एक मिलिटरी मॅन आहेत, वय 91. त्यांना अनेक व्याधी होत्या आणि या विद्येमुळे आता ते 100 वर्षापर्यंत नैसर्गिक आहारामुळे चांगलं जीवन जगतील, हा त्यांना आत्मविश्वास आहे. मधामध्ये भावराव काका दाखवलेले आहेत. यांचं वय 80 आहे आणि हे अधिक 20 वर्ष समाजसेवा करत जगणार आहेत. या ठिकाणी कालुभाई सावलिया म्हणतात की माझ्या वडिलाला डॉक्टरांनी सांगितलं की 5च तास आयुष्य उरलं. त्यांना मी घरी आणलं, एनिमा दिला, 4 किलो मळ बाहेर पडला, 15 दिवस ज्यूसवर ठेवलं. हळूहळू ते चांगले झाले. 10 वर्ष त्यांनी शेती केली आणि त्यांचा मृत्यू एवढा आनंदमयी आहे की ते 100चे झाल्यावर एका दिवशी उठले आणि 4 वाजता बोलले, अरे चला चला उठा, मला 8 वाजता देवाघरी जायचं आहे. तर असा सुंदर मृत्यू येतो जो प्रत्येकालाच आवडणार आणि म्हणून म्हाताऱ्या लोकांना ही सोबत देणारी साधना आहे. नॅचरल खा, कमी खा आणि चांगले राहा. आपण हे एवढं सर्व पाहिलं आणि हा पत्रकार विचारतो की तुमच्याकडे जर काही औषध पाणी देतच नाहीत आणि हे एनिमा, वमन, दिवसा कच्चं खाणं, कारले, दानधर्म, ध्यान हे शिकवतात, मग सर्व आजारावर एकच औषध कसं काय? तर या मॅडम म्हणतात की मी आजारावर औषध देतच नाही, आम्ही फक्त शरीर शुद्ध आणि निर्मळ करतो, मन आणि बुद्धीसुद्धा विकार आणि अहंकारमुक्त करतो, रोग आपोआप पळून जातात. आणि वाचकांनो, हाच मुद्दा आपल्याला शिक्षण यंत्रणेला शिकवायचा आहे की जेव्हा ते असं खऱ्या अर्थानं योग्य शिक्षण देतील, आम्ही भारतच नव्हे तर जगवासीसुद्धा व्याधीमुक्त, दवामुक्त हो. या मुद्द्यावर आपण टाळ्या वाजवाव्यात ही विनंती. पूर्वजांनी हे सर्व करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला रस्ता चालायचा आहे. हे डॉक्टर S.S. श्रीवास्तव स्वर्गवासी झालेले आहेत. गोल्ड मेडल आणि अनेक बक्षिसं मिळालेले. हे लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये डीन होते आणि यांनी पाहिलं की जे पेशंट आता लवकरच मरण पावतील त्यांची पावलं जर तपसेवा सुमिरन आश्रम तेव्हा लखनौला होता, तिथं गेली तर ते लोक धडधाकट व्हायचे. आणि मग त्यांनी त्या संस्थेचा अभ्यास केला आणि सर्वजण टाळ्या वाजवा. 1966मध्ये तेव्हाचे राज्यपाल उत्तर प्रदेश श्रीनाथ बंधू यांच्या उपस्थितीमध्ये 350 पेशंटवर 9 दिवस लिंबू पाणी सहज असे उपवास केले आणि त्यांना चमत्कारिक रिझल्ट दिसले की पेशंटची प्रकृती सुधारत आहे. अर्थात 2016मध्ये शिवनरी ओशिमीला नोबेल पारितोषिक मिळून त्यात सर्वांच्या मुखपाठ झालेला आहे. याकडे मी लक्ष वेधतो आणि म्हणूनच असे भारतमाता निष्ठावान डॉक्टर जेव्हा तयार होतील तेव्हा आपण हे उद्दिष्ट सहज गाठू शकतो. S.S.L. श्रीवास्तव यांनी ह्या विद्येच्या अभ्यासाकरता पूर्ण आयुष्य पुढे वाहून घेतलं. त्यांनी जवळपास 30 पुस्तकं लिहिलीत आणि त्यामध्ये त्यांनी निसर्गाच्या सिद्धांतावर सुद्धा अभ्यास केला की निसर्गाची गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे तीच आपल्या जीवनाला लागू आहे. आणि 1 दान आणि तुलादान जे आहे याचंसुद्धा त्यांनी तत्त्व मान्य केलेलं आहे. तर नागरिकांना मी थोडक्यात सांगू इच्छितो की समजा मी या ठिकाणी आलो आणि काही लोकांशी बाचाबाची होऊन वातावरणात त्या तशाच त्या लहरी राहतात, द्वेष लहरी म्हणा, निगेटिव्ह लहरी, तर तुलादानमुळे ह्या लहरी नष्ट होतात असं मी डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्या तोंडून ऐकलं. आणि वाचकांना जसे अनुभव आले त्यावरून त्यांनीसुद्धा तुलादान आणि 1 दानचं महत्त्व सांगितलेलं. आणि हे जेव्हा डॉक्टर माणसं मान्य करतात तेव्हा आपणसुद्धा तो रस्ता चालणं आवश्यक असतं. भारत निष्ठावान डॉक्टर हा शब्द किंवा व्यक्ती उपयोगात आणतो तेव्हा डॉक्टर आणि माजी डीन हॉटचंदानी बडोदा
यांचं योगदान फार मोठं आहे. ते निर्भयपणे सांगतात की माझे 10,000 मुलं MBBS शिकत आहेत आणि मी 300 लोकांच्या या आश्रमात बसलो. हे आश्रमवासी फार भाग्यवान आहेत. पुढे ते सांगतात की हे जे मेडिकल सायन्स आहे याच्यात 600 औषधं आहेत. आम्ही फक्त 30 औषधांवर काम करतो आणि आमच्या वैद्यकीय कंपन्या काय करतात, तो इथं विषय न काढलेला बरा, वादळ नको. तर हे आपले डोळे उघडून देतात आणि एवढंच सांगतात की प्रत्येक गोळीचे साईड इफेक्ट आहेत जे अनलिमिटेड आहेत आणि म्हणून तुम्ही शक्यतो या गोळ्यांच्या किंवा औषधाच्या चक्रव्यूहात फसू नका. हे तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे. आपल्या महाराष्ट्राचं भाग्य की डॉक्टर हरिभाऊ कानडे, ज्यांची आज जवळपास 46 वर्षे वैद्यकीय सेवा झाली, ते मेडिकल कॉलेजचे डीनसुद्धा होते आणि त्यांनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. ॲलोपॅथी, विपश्यना, नेचरोपॅथी, तपसेवा समीरण, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ध्यानधारणा विविध. ते म्हणतात की आज करोडो खरबो रुपयाचं संशोधन चालू आहे, ते चांगलंच आहे, पण आपल्या भारताच्या ऋषीमुनींनी 6,000 वर्षापूर्वी जी तपसेवा समीरण विद्या शोधून काढली ती फार महत्त्वाची आहे. त्याकडे आपण लक्ष वेधणं आवश्यक आहे. तर वाचकांनो, जेव्हा आपण असे भारत माता निष्ठावान डॉक्टर तयार करू शकू तेव्हा आपल्याला व्याधीमुक्त, दवामुक्त भारत होण्यास कोणीच थांबवू शकणार नाही. या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहो. मी म्हणजे भारत माता निष्ठ हा शब्द उपयोगात आणत आहो, पण हा ब्रह्मांड स्वरूप माणूस डॉक्टर विश्वस्वरूपराय चौधरी हे जगनिष्ठ आहेत आणि यांनी तर जगातील मेडिकल कंपन्यांची नकारात्मक मानसिकता आणि जागतिक आरोग्य संघटनांची सुद्धा जनतेला अंधारात घेऊन जाण्याची मानसिकता निर्भयपणे उघड आणली. धन्य. आणि यांना आपण म्हणूया जगनिष्ठ, पृथ्वीनिष्ठ. आणि हे या पृथ्वीचं एक बाळ आहे, आरोग्य बाळ, धन्वंतरी. त्या 150 वर्ष जगू आणि जनतेची सेवा करू, जगदुःख मुक्त हो, ही शुभेच्छा करूया. जे प्रसिद्ध रोग आहेत, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, दमा, ॲसिडिटी, वजन, एवढंच पाहिलं. मात्र जे असाध्य रोग आहेत, जसं ज्यामध्ये डिजनरेटिंग रेटिना, हेपॅटायटिस बी, मरणप्राय सांधेदुखी, हे सुद्धा कव्हर होतात. ती या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. आणि म्हणून मी एक हैदराबादचं उदाहरण सांगतो की 30 वर्षाच्या युवकाला डॉक्टर बोलले, तुझ्या नसा सुकणार आणि तू 5 वर्षात आंधळा होणार. तर पुढे 6 महिन्यांनी तो गेल्यावर डॉक्टर बोलले, अरे तुझ्या 5% नसा सुकायला पाहिजे होत्या, त्या चांगल्या कशा झाल्या. आणि ह्या विद्येमुळे ते म्हणजे चकित झाले. तसंच ही जी मुलगी आहे, हिला 9व्या वर्गात सांगितलं की तुझा रेटिना फाटत आहे आणि त्याचं फाटणं कोणी थांबवू शकत नाही, 4-5 वर्षात तू आंधळी होशील. ती ही गोष्ट वडिलांनासुद्धा सांगू शकली नाही. आणि 12वीत जेव्हा तिला या विद्येचा लाभ झाला, तिचा रेटिना आता कव्हर होत आहे. ही शेजारची मॅडम, हेपॅटायटिस बी, त्याचे काही 13,000 नंबर असतो, तो कमी झाला आणि त्या पुण्याच्या डॉक्टरांनासुद्धा चमत्कार वाटला की हे कसं काय शक्य आहे. तर असे हे असाध्य रोगसुद्धा या व्याधीमध्ये कव्हर होतात आणि तेही फुकटमध्ये, मोफतमध्ये, व्याधीमुक्त आणि दवामुक्त वातावरणात. कोरोनामध्ये आपल्याला साधं जलनेती केलं तर घशात जे 3 दिवस जंतू साठतात ते निघून जातील असं शिकवलं. भविष्यात देव करू आणि कोरोना न येऊ, मात्र जलनेतीचं महत्त्व लक्षात घ्या. हे काटेलचे साहेब आहेत आणि त्यांना 22च्या तुलनेत 19 नंबरवर कोरोना झाला आणि डॉक्टर बोलले की काही गॅरंटी नाही आता यांची. ते घरी आले, उपवास, एनिमा, वमन, फलाहार यामधून ते कव्हर झालेत. हे नाशिकचे शेटे काका आहेत. ते म्हणतात की तुम्ही जर ही जीवनप्रणाली अवलंबात आणली तर तुम्ही आजारी पडण्याची म्हणजे शक्यताच नाही. तर अशा रीतीनं ही विद्या सर्वांच्या उपयोगाची, कामाची आहे. विद्यार्थ्यांनी जर त्यांचा म्हणजे UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांनी
त्यांचं कार्बोहायड्रेट डाएट सोडून ज्यूस, त्यानंतर अंकुरित धान्य आणि फळं ही जर अवलंबात आणली तर त्यांचं झोप कमी होईल, स्मरणशक्ती वाढेल आणि अभ्यासबुद्धीसुद्धा वाढेल. आता भारत मातेवर अपार प्रेम करणारे हे डॉक्टर मोहित गुप्ता आहेत. यांनी निर्व्यसनी लाखो रुपये पगार असणाऱ्या 150 हार्ट अटॅक झालेल्या मुलांचं संशोधन केलं आणि त्यांना असं दिसलं की कागदी लाईफस्टाईलमुळे ह्या मुलांचं मानसिक वय 70, 80, 90 झालेलं आहे. आणि त्यांनी उपाय सुचवला की हसत खेळत जगा आणि आपुलकी आणि प्रेमयुक्त वातावरणात जगा. हे पुस्तकी कोरडेपणा आणि हे छान छौकी जीवन नको. लक्षात घेऊन आपल्याला जेव्हा एक नवीन पिढी निरोगी आणि सशक्त करायची आहे तर पूर्वी स्त्रियांना 8-8, 9-9, 10-10 मुलं होत होते. आता मात्र 50,000 रुपये, 60,000 रुपयाच्या जाहिराती स्टेशनवर वाजत आहेत. याचं कारण असं की ह्या तणावपूर्ण जीवनामुळे कौटुंबिक सुखामध्ये कमी आलेली आहे आणि म्हणून या आहारामुळे एक नॉर्मल डिलेवरी, मजबूत बाळ, निकोप बाळ हे येतं. आणि पुढे ही जी मुलं लहानची मोठी होतात त्यांना दूध टाळा आणि ज्यूस आणि नॅचरल डाएटकडे आकर्षित करा, असं या ठिकाणी आपल्याला शिकवण देण्यात येतं. आणि एक सहज गोष्ट सांगतात की 3000 वर्षापासून फक्त रोगांवर इलाज चालू आहे, मूळ कोणी जात नाही. आणि भोजनमध्ये शक्ती आहे हे बिंबवलं, कारण शिक्षकाची आणि डॉक्टरचा पहिला गुरु आईच होती. आणि सकाळ झाली की तू खा नाही तर तुझा बाप खाईल, ह्या मानसिकतेमुळे त्यांनी आयुष्यावर ही मर्यादा कधी सोडलीच नाही आणि पथ्य पाणी आणि उपवासाचं महत्त्व ओळखलं नाही. थोडंसं विषयांतर करतो की आपण दान देणगीला नेहमी आपला हात मागं असतो. आणि हा रॉकफेलर ज्यांनी खूप करोडो डॉलर कमावलेत, मात्र वयाच्या 53व्या वर्षी तो मरणशय्येला लागला होता. आणि मग त्याला वाटलं की हे तुम्ही मरणार, आणि मग त्यांनी सढळ हाताने जगात दानधर्म सुरू केला. विविध संस्थांना त्यांनी हे केलं आणि पुढे तो 85 वर्षापर्यंत चांगल्या रीतीने जगला. हे आपलं दानचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे, सेवेचं महत्त्व. दुसरं, ह्या संपूर्ण प्रणालीमध्ये नैसर्गिक आहार किंवा क्लोरोफिलयुक्त ज्यूसचं फार महात्म्य सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण विटॅमिन्स आणि औषधी द्रव्य असतात असं आपल्याला सांगण्यात येतं. दिलीप काळे, वनिता माने, ज्योती माहुरकर, जयश्री घोरपडे, अनिल सूर्यवंशी ही उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत. हे लोक रोज प्रामाणिकपणे 6 तास उपवास करतात, म्हणजे 11 वाजेपर्यंत पाणीसुद्धा पित नाहीत. आठवड्यातून एक निर्जल उपवास, 3 महिन्यातून 3 दिवसाचा लिंबू पाणी शरबतवर उपवास आणि वर्षातून 9 दिवस लिंबू पाणी शरबतचे उपवास करतात. आणि आज 10-10 वर्षानंतर ते निरोगी आणि चांगलं जीवन जगत आहेत. जे एकेकाळी ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर अशा रोगांनी ग्रस्त होते, तर ते आपल्याला शिकवतं. म्हणजे हा जयद्रथ, हा सूर्य, या विधीमध्ये उपवासाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. सांगितलं की ह्या व्यक्ती 10-10 वर्षापासून चांगलं निरोगी जीवन जगत आहेत, त्याकडे मी लक्ष वेधलेलं आहे. उपचारचे डॉक्टर भार्गव आपल्या भोपाळच्या जवळ ते राहतात आणि त्यांच्याशी मी फोनवर आत्तासुद्धा काल परवाच बोललो. तर ह्या भार्गव साहेबांची क्लिप अत्यंत लक्षवेधी आहे की ते सांगतात की जगातला सर्वात मोठा, सर्वात चांगला डॉक्टर जर कोण आणि कुठं राहत असेल तर तो आपल्या शरीरातच राहतं. त्याचं नाव जीवनी शक्ती किंवा चेतना म्हणा किंवा त्याला व्हायटल फोर्स म्हणा, काही नाव ठेवा. मग तेच पुढे सांगतात की त्या डॉक्टरला दिसत नाही का की आमच्या शरीरात आजार शिरकाव करत आहे. तर ते आपल्याला उपवासाचं महत्त्व सांगतात की हा जो शरीरातला डॉक्टर आहे, हा जेव्हा म्हणजे तोंडापासून तर गुदद्वारपर्यंत आपली अन्ननलिका पूर्णपणे रिकामी असतं, तेव्हा शरीर दुरुस्तीचं काम हाती घेतो. आणि समजा ते शरीरामध्ये काही टाकलं
की लगेच ते आपलं शरीर दुरुस्तीचं काम बाजूला ठेवतो आणि ते अन्न पचवायच्या कामाला लागतं. आणि म्हणून जे उपवास प्रणाली आहे ती वेगवेगळ्या अँगलनी याच्यामध्ये सिद्ध करून दाखवलेली आहे. 9 दिवस मेरठला उपवास शिबिरला जातो, तर रोज आपल्याला दुपारी 1 ग्लास लिंबू पाणी सरबत आणि रात्री 1 ग्लास लिंबू पाणी सरबत, अर्थात मी 3-3, 4-4 ग्लास पूर्वी घ्यायचा, पण नंतर मी पाहिलं की काही लोक तर 24 तास बिना लिंबू पाणी सरबतचे, काही लोक 48 तास बिना लिंबू पाणी सरबतचे, ज्याला हवेवरचा उपवास म्हणतात, ते करत आणि मग आपण सुद्धा त्यांच्या रस्त्यावर येऊन दिवसा 1 ग्लास लिंबू पाणी सरबतवर उपवास करतो. गोपाल शास्त्री म्हणतात की घरगृहिणीला जर स्वयंपाकापासून थोडं दूर ठेवलं, ती घरातल्या हळूहळू एक एक वस्तू, एक एक डबे दुरुस्त करते. तसंच हे शरीर जेव्हा आपण उपाशी ठेवतो 9 दिवस, तेव्हा किडनीमधले आजार, शरीरामधल्या कोलेस्ट्रॉलच्या गाठा, इतकंच काय मेंदूमधल्या गाठा, ह्या सर्व गोष्टीपासून शरीर दुरुस्ती होतं. आणि म्हणून मग तुम्ही रोजा करा की येशूचे उपवास करा की बुद्ध उपवास करा की नवरात्री उपवास करा, हे आपल्याला आरोग्यदायी आहेत, याकडे मी लक्ष त्यांनी वेधलेलं आहे. यूट्यूबमुळे तर सर्व जनतेला माहीत पडलं की जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शिवनेरी ओशमीनं सिद्ध करून दाखवल्याप्रमाणे या शरीरातल्या 50 ट्रिलियन पेशी भुकेल्या होतात आणि अवतीभोवती जे विरोधी पक्षाचे पेशी आहेत, मग ते कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, त्यांना खाऊन शक्ती मिळवतात आणि शरीर दुरुस्त होतं. तर असं हे उपवासाचं महत्त्व या शिवनेरी ओशमी आणि उपवासाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. आलंच की हे जे सर्व जया दिलीप काळे, भरत सोलंकी, वनिता माने, ज्योती माहुरकर, पूजा तोतला, ह्या सर्व मंडळी आज 8-10 वर्षापासून निरोगी आणि धडधाकट का आहेत, तर या उपवास पद्धतीमुळे त्यांचं हे क्रॉस व्हेरिफिकेशन आपल्याला सिद्ध होतं असं दिसतं. कडे मी डॉक्टर S.S.L. श्रीवास्तव लखनौ यांची पुस्तकसुद्धा अनुभवाचे लिहिलेले आहेत, जे आपल्या भारत मातेला फार मोठी देणगी ते ठेवून गेले. डॉक्टर हरिभाऊ कानडे हे सुद्धा आपल्याला ह्या सर्व आध्यात्मिक गोष्टींचं महत्त्व समजावून सांगतात. आणि म्हणून 1 जे दान आहे ते महत्त्व आपण या ठिकाणी शिकतो. कारण निसर्ग आपला जे 5 इंद्रिय आहेत आणि निसर्गातील 5 ज्या शक्ती आहेत, असा आपण 10 शक्तींनी हा आत्मा प्रकट होतो. आणि म्हणून निसर्गाचं गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, ते आपल्याला समाजसेवा करावीच लागेल. आणि ही गोष्ट मनशक्ती केंद्र लोणावळा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या ते सुद्धा हेच सांगतात की 24 तासापैकी 1 तास द्या आणि तुमच्या कमाईमधलं 1/6 तुम्ही समाजाच्या निस्वार्थ सेवेसाठी खर्च केलाच पाहिजे असं सांगतात. वाडी अदमपूर गावामध्ये लक्ष्मण जाधव नावाचे वैद्य आहेत. आज त्यांचं वय 94 आहे. आयुष्यभर त्यांनी झाडपाला आणि मुळ्या परिसरातल्या लोकांना देऊन व्याधीमुक्त होण्यास मदत केली, मात्र कधी 1 पैसा फी घेतली नाही. त्यांचं एवढंच म्हणणं असे की बाबू तू 10 लोकांना जेव घाल, बाबू तू 50 लोकांना मंदिरावर दान दे, जेवण दे. तर असं हे तुलादानचं महत्त्व आहे. आणि याचा आपल्याला म्हणजे वैज्ञानिक मानसिक अंश शिकणं आवश्यक आहे. डॉक्टर मंडळींनो, मेहसाणा जिल्हा गुजरात गणपत विद्यापीठमध्ये मेडिकल कॉलेजवर दिलेलं डॉक्टर गोपाल शास्त्रींचं जे भाषण आहे ते आपण जरूर शांतपणे ऐका. आणि त्यामधीलच ह्या कथा जी मी आहेत त्या पुढे सांगितलेल्या आहेत, त्या थोडक्यात आपल्याला ब्रीफ करतो. शासन आहो आणि जबाबदारीने वागणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला वरची जी क्लिप दाखवली त्या आधारे सोप्या भाषेत आपली मानसिकता सुधारण्याचा प्रयत्न करतात. आणि गुरुजी सोप्या भाषेत त्या गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे की एका म्हाताऱ्यासोबत
तुमच्या आमच्यासारखे लोक त्याची सुई शोधू लागतात बाहेरच्या त्या लाईटच्या प्रकाशात. आणि मग एक तुमच्यासारखा म्हणतो की बाबाजी सुई कुठं हरवली, तर ते म्हणतात की बाळा सुई तर घरात हरवली. तो म्हणतो आम्ही तुमच्याकडे ज्ञानी म्हणून पाहायला आलो होतो, तुमच्यासारखा तर मूर्ख मनुष्य आम्ही जगात पाहिला नाही. 7 जन्म जरी सुई शोधली तर बाहेर सुई शोधणं सापडणं शक्यच नाही. आणि मग हे बाबाजी म्हणतात की हेच मला सांगायचं की मी मूर्ख आहो की जग मूर्ख आहे. तर आशय असा की आपण फक्त रोगांवर इलाज करत आहोत, त्याच्या मुळाशी जातच नाही. मुळाशी जर गेलो तर त्याचे आपल्याला उपाय सापडू शकतात. दुसरं आपल्याला उदाहरण देतात की मी भुसावळला उभा आहो आणि तोंड केलं पश्चिमेकडे आणि चालत गेलो आणि लोकांना विचारलं कलकत्ता आलं काय, तर अज्ञानी मनुष्य म्हणेल की अहो तुम्ही मुंबईकडे येत आहात, कलकत्ता तर कधी येणं शक्यच नाही. तर अशीच आपले जे वैद्यकशास्त्राचा अभ्यास आहे त्यामध्ये पथ्य, पाणी, उपवास, शुद्धता ह्या गोष्टी अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. हीच गोष्ट पुढे डॉक्टर आणि शिक्षक यांनी मग हे योग्य शिक्षण का नाही दिलं समाजाला, तर त्यांचे पहिले गुरु आई होती आणि आईने हे शिकवलं की अन्नामध्ये शक्ती आहे. मात्र या ठिकाणी आपले नरेंद्र मोदी साहेब यांचे 11 दिवसाचे उपवास किंवा या ठिकाणी सांगितलेले उपवास हे आपल्याला सांगतात की अन्नामध्ये शक्ती नाही. अर्थात याचा विपर्यास नको, मर्यादित अन्नात शक्ती आहे. आणि पुढे एक अशी दंतकथा आपल्याला सांगतात की अन्न हे देवाकडे जाताना विचारतं की देवा जो तो मला अमर्याद खाताय मी काय करू, तर देव म्हणतं की जो तुला अमर्याद खाईल त्याला तू खा. याचा आशय असा की खा खा हे आपले जे ढेरपोटं आहेत हे त्याचं सुंदर उदाहरण आहे आणि विविध आजारांचं माहेरघर आहे. म्हणजेच आपल्याला खाण्यावर मर्यादा आली पाहिजे. पुढे आपल्याला हिप्पोक्राटेसचं उदाहरण देतात की तो सांगतो की मी विशिष्ट कीटाणूंवर औषध मिळवलं, पण पुढे सांगतो 17 वर्षानंतर की हे माझे प्रयोग फेल गेले. निसर्गात जिथं कचरा आहे तिथं सफाई कामगार येणारच, हे सोपं तत्त्व आहे. त्यामुळे कचरा होऊ देऊ नका, सफाई कामगार येण्याचा प्रश्न नाही. तर ही गोष्ट आपल्याला शरीर शुद्ध ठेवणं याचं महत्त्व शिकवतं. अशाच रीतीनं कॅन्सर, अस्थमा, फीट अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दृष्टांताद्वारे समजावून सांगतात. आणि आपल्याला हे जे 5 सूत्र आहेत की भोजन में शक्ति नहीं, दवाई में आरोग्य नहीं, पैसे में सुख नहीं, त्यानंतर किताबों में ज्ञान नहीं और सगे संबंधियों में कर्तव्य प्रेम नहीं, ही तत्त्व आपल्याला हळूहळू पटायला लागतात. एका चांगल्या टप्प्यावर येत आहो की आपल्याला जेव्हा व्याधीमुक्त दवामुक्त भारतमाता निर्माण करायची आहे, तर आपल्याला शिक्षण प्रणालीत फार मोठे बदल करावे लागतील. आणि 1ली ते 20व्या वर्गापर्यंत कसा कसा आहार असावायचा संशोधनात्मक मुद्दे आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड करावे लागतील. हे बदल करत असताना आपल्याला लोकांची मानसिकता बदलावी लागेल. उदाहरणार्थ एक मॅडम डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर साहेब मला चिंता वाटते नातवाचं कसं होईल. मग डॉक्टर म्हणतात की तुला तप सेवा संमेलनावर विश्वास नाही तर वाटेल तिथं जा. ती पुन्हा 10 वाजता फोन करते की मुलाचं टेम्परेचर 102 झालं. तर डॉक्टर पुन्हा म्हणतात की तुला वाटेल तसं कर, मला विचारू नको. रात्री 11:30 ते म्हणते की नातवाचं टेम्परेचर 103 डिग्री झालं. डॉक्टर म्हणतात तुला असं वाटतं तो मरेल तर मग तुला वाटेल ते कर. मात्र ती संयम आणि धीर ठेवते. आणि सकाळी 10 वाजता जेव्हा डॉक्टर विचारतात ते म्हणते की रात्री त्याला 12 वाजता पूर्ण घाम आला, संपूर्ण बेड ओला झाला, तो मी काढला, त्याला स्पंजिंग केलं, तो चांगला झोपला आणि शाळेत गेला. तर वाचकांनो, हे ज्या प्रमाणात दिवाळीला आपण घर साफ करतो तसं शरीराचा ऑटो बिल्ट मेकॅनिझम आहे. सर्दी पडसं येणं, टेम्परेचर येणं म्हणजे शरीर दुरुस्तीची लक्षणं आहेत. मात्र आपण ते वेळोवेळी दाबून ठेवतो, त्याचे परिणाम आपण पुढे जीवनभर अनुभवत राहतो. तेव्हा आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल आणि ती सहज बदलणार नाही, कारण आपल्याला ते कधी शिकवलंच नाही. उलट हे शिकवलं, अंग दुखतं घे गोळी, हातपाय दुखतात घे औषध. तर हे आपल्याला संपूर्ण
आज तर खेड्यामध्ये म्हणे याचं प्रमाण खूप वाढलं, याकडे मी चिंता व्यक्त करत आहो आणि म्हणून हे शतक परिवर्तनची क्रिया आहे, याकडे गंभीरपणे पाहायला पाहिजे, असं मी तुमचं लक्ष वेधतो. पर्चेसेबल व्यक्ती आपल्याला घेता येतील का? तर हे वंदे भारत ट्रेन जी आहे, मी असं ऐकलं की वंदे भारतचा जेव्हा प्लॅन समजून सांगण्यात आला तेव्हा प्रशासकांनी सुचवलं की बाहेरून एक टाचणीसुद्धा आणायची नाही, भारतातल्याच वस्तूकडून निर्मिती करायची आणि आज ती जगातला आदर्श झालेली आहे. तर असंच भारत माता निष्ठावान लोक जेव्हा आपण या तप सेवा सुमिरन, नॅचरल डाएट, आनंदीमा, ओझस जे काही याच्या प्रणाली असतील ह्या मार्गाने जाऊ, तेव्हा आपलं समाजवर परिवर्तन निश्चितच यशस्वी होईल, यात संशय नाही. राजस्थान सरकारसाठी एक PPT तयार केली होती, त्याच्यामधला हा अंश आहे की समित शर्मा ह्या डॉक्टरांनी 2009-10 दरम्यान जेनरिक मेडिसिन सिस्टम जनतेमध्ये आणून एक क्रांती घडवलेली आहे आणि अशीच क्रांती आपल्याला पुन्हा घडवायची आहे. मध्ये मागं पाहिलेलंच आहे, तोच भाग पुन्हा मी आपल्या नजरेस आणत आहो की याचा दिनक्रम कसा असतं. तप सेवा शिबिरांचा इतिहास याच्यामध्ये दाखवलेला आहे की दिवसाचं भोजन काय असेल, दिवसभरचा प्लान, ह्या लोकांनी आयुष्य वाहून घेतलं ते लोक वर दाखवलेले आहेत आणि डॉक्टर हटचंदानी, ज्योती माहुरकर, वनिता माने दाखवलेले आहेत आणि माझी प्रसिद्ध कथा सासू, सून, नात आणि ही हेमांगी मॅडम. तर थोडक्यात जेव्हा लोकांना वेळ नसतं ते 31 मिनिटामध्ये मी तप सेवा सुमिरन त्यांना समजावून सांगत असतो. तोच डाएट चार्ट, 11 वाजेपर्यंत उपवास, 11 वाजता ग्रीन ज्यूस, 1 वाजता नॅचरल डाएट, 4 वाजता कारले ज्यूस, 5 वाजता 50% असलेला नाश्ता आणि 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या भाजी, 1 वाटी डाळ असं जेवण. आणि ही काही फक्त म्हाताऱ्यांसाठी नाही तर नवविवाहित, संतती, हार्ट अटॅक सर्वांना जीवन उपयोगी साधना. आणि महत्त्वाचं म्हणजे IASS.meerut ॲप, वेबसाईट आणि माझं यूट्यूब चॅनल याकडे लक्ष वेधलेलं आहे. ह्या चंचल अगरवाल अमरावतीच्या आहेत. वयाच्या 23व्या वर्षी यांच्या पोटात पहिली गाठ गर्भाशयात तयार झाली आणि वयाच्या 43 वर्षापर्यंत 9 गाठात डॉक्टरांनी ऑपरेट केलं. डॉक्टर बोलले 10व्यांदा जर गाठ तयार झाली काढली तर तू अपंग होशील. आणि मग यांचे मामा NT राठी यांच्या आग्रहानुसार ह्या तप सेवा सुमिरनला आल्यात आणि आज त्या ज्या आत्महत्या करायच्या स्टेजला होत्या, रोज 5,000 रुपये खर्च होता आणि सर्व व्याधींनी आणि गोळ्यांनी त्रस्त झाल्या होत्या, नवीन जीवन जगत आहे. तर याचं रहस्य पथ्यपाणी आणि मर्यादित आहार याकडे मी आपलं वेधत आहो. आणि मध्ये सांगितलेलं आहे की आपण जर आपल्या प्रेस्क्रिप्शनमध्ये उपवास, आहार, एनिमा, वमन हे डाएट आणलं तर आपली प्रॅक्टिस चांगली यशस्वी होईल असं मला वाटतं आणि हे त्याचं छान उदाहरण आहे. आणि मग तो आपला व्यक्ती असो की कुटुंब प्रमुख की जिल्हा प्रमुख की विभाग प्रमुख की मंत्रालय प्रमुख, हे जेव्हा नियमितपणे ध्यान करतील तेव्हा समाजाचे प्रश्न सुटायला मदत होतील, हा मुद्दा आणलेला आहे. आणि दुर्दैवाने आय एम इन मीटिंग, आय एम इन VC म्हणजे हे उदाहरण माझ्या जीवनातलं मी सांगतो की माझे शेतकरी मामा म्हण की पाय गड्या मी 3 लोकांचं काम करतो. हा कुटुंब प्रमुख काहीच करत नाही, हा सावकाराच्या गादीवर फक्त व्याजाने पैसे घ्यायला बसलेला असतो. तर त्यांनी सावकाराच्या गादीवर आपलं पैसे घेतले, ध्यास धरला म्हणून आम्ही लोक घडलो. तसंच जेव्हा आपण ही शासन यंत्रणेचे अधिकारी ध्यास धरतील तेव्हा हा समाज परिवर्तन होईल, हे याचा मुद्दा. जेव्हा मी म्हणतो की आम्हाला भारत माता निष्ठ लोक पाहिजेत तर समोरची व्यक्ती घाबरतात, म्हणजे काय अन्य देशद्रोही आहेत का? नाही, तर ते टप्पे आहेत. स्वयंनिष्ठा, कुटुंबनिष्ठा, भ्रष्टाचारनिष्ठा, अहंकारनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, भाषा, धर्म, पक्ष निष्ठा, सचिव, मंत्री अशा निष्ठा आणि सर्वोच्च टॉपला असतं भारत माता निष्ठा.
तर या ठिकाणी साधं हे जे आता उदाहरणं सांगितलेले आहेत, हे साधीसुधी माणसं आहेत, मात्र ती भारतमाता निष्ठा आहेत. म्हणून आज 10 वर्षापासून त्यांनी हा तप सेवा सुमिरनचा लाभ हजारो लोकांना देत आहेत. जिथे 1966मध्ये 350 लोकांसाठी राज्यपालांच्या नजरेखाली तप सेवा सुमिरनचे प्रयोग झाले. 2014मध्ये मध्य प्रदेश भोपाळ विधानसभेत सुद्धा असे प्रयोग झालेले आहेत. मात्र पुढे गाडी सरकवली नाही आणि म्हणून ती थांबली. आता पुढचं आपल्याला स्टेप गाठायची आहे आणि ते म्हणजे की हे आपलं विज्ञान भवन, यशदा, चित्तोडगड शिबिर, ठिकठिकाणी असे अवेअरनेस शिबिर घेऊन आता ही ज्योत जागृत ठेवून आणि चर्चेमध्ये आणणं आवश्यक आहे. त्याला व्याधीमुक्त खेडे, व्याधीमुक्त तालुका, व्याधीमुक्त जिल्हा असं ही जी शासन यंत्रणा आहे यांच्यामार्फत हे प्रयत्न करावे लागतील. हा पॉईंट इथं मी नजरेस आणलेला आहे. ही कल्पना मांडलेली आहे की राजस्थानमध्ये अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी 1 दिवसाचं अधिवेशनामध्ये अवेअरनेस कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच वेळेस संपूर्ण राज्यभर तप सेवा सुमिरन, आनंदीमा, बी.व्ही. चव्हाण, विश्वस्वरूपराय चौधरी, कालूभाई सावलिया यांचे नावं भलेही वेगळे असतील, नॅचरल डाएट वगैरे वगैरे, तर अशी शिबिरं राज्यभर पंधरवाडा आयोजित करण्यात यावा. एक हे सांगितलेला आहे रस्ता की जेव्हा राज्य सरकार असे रस्ते चालतील आणि त्याचे परिणाम जे आहे, नीती आयोग, आरोग्य मंत्रालय, आयुष भवन, पंतप्रधान कार्यालय यांना नजरेस आणून पुढची वाटचाल चालायची आहे. आणि जेव्हा 1856मध्ये 57मध्ये स्वप्न पाहिलं, तशाच रीतीनं आपण 15 ऑगस्ट 2047ला एक बलशाली, दवामुक्त, व्याधीमुक्त भारत माता ती नैसर्गिक आहारातून यशस्वी करू शकतो. 26 जानेवारी 50पर्यंत जगाला सुद्धा व्याधीमुक्त, दवामुक्त करू शकतो. आणि राष्ट्रसंघामध्ये जसं 29 सप्टेंबर 2000ला गोयनका गुरुजींनी विपश्यनेवर आधारित भाषण दिलं होतं, तसेच विचार आपण राष्ट्रसंघात मार्फत जगभर पसरवूया. 100 वर्षापासून हे लोक निर्लसपणे संशोधन करत आहेत. कुठंतरी आता शासनाला आपण जागे करूया आणि आपल्या भारत मातेचं कल्याण करूया. पीटीचा एंड झालेला नाही, तर डॉक्टर मंडळींनो, ही तुमच्या आत्म्यामध्ये ज्योत सुरू केलेली आहे. तुम्ही खूप अभ्यास करा, कारण 100 वर्षापासून हा अभ्यास सुरू आहे. एका सुंदर पहाटेची, अंधार रात्रीनंतर एक सुंदर पहाटे, हा सकारात्मक विचार मनाशी ठेवू आणि निश्चितच बलशाली, दवामुक्त, व्याधीमुक्त भारत मातेची निर्मिती करूया. या कामाला लागूया. माझ्यासोबत जोराने म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय हिंद, जय भारत.